हाय एव्हरीवन. तर सकाळ सकाळचा टाईम होता आणि पाऊस एवढा पडलेला की कालचे कपडे वाळलेच नव्हते आणि मी छान फ्रेश होऊन आलती. तर काम वगैरे आता आवरायला सुरुवात करायचीच होती आणि बघू शकता पाऊस पडला की कामच करावंसं वाटत नाही. त्याच्या आधी मी माझं केसांसाठी जे रफनेस आलं आहे केसांमध्ये, तर मी आधी आपल्या केसांचं केअर करून घ्यावी. केसांना व्यवस्थित आता केअर करण्याची गरज आहे खरंच. जेव्हापासून कलर मी केलेला आहे ना, हायलाईट्स केलेले आहेत केस तेव्हापासून. तर आधी छान असं वॉश केलं डोकं आणि त्यानंतर ना हे जो हेअर मास्क मी तुम्हाला ह्याच्या आधी पण शेअर केलं तर खूप छान आहे. तर ह्याच्यावर डिटेल व्हिडिओसुद्धा आहे चॅनलवरती, नक्की जाऊन पहा. आणि हेअर मास्क लावला केसांना आणि पाहू शकता तुम्ही स्कॅल्पला लावतच नाही आहे मी, फक्त केसांना लावायचं आहे आणि हे असं करायचं आहे. स्कॅल्पला अजिबात लावायचं नाही आणि आधी थोडंसं लावून पाहायचं बरं का, जर तुमच्या केसांना सूट होतं की नाही त्याच्यावर डिपेंड आहे. मला तर सूट झालेला आहे. आणि त्यानंतर ना असं स्कॅल्पला अजिबात लावलं नाही आणि नंतर ना असं ट्विस्ट करून घेतलं केसांना आणि दोन्हीकडं करून घ्यायचं आहे. अर्धा तास ठेवायचं आहे किंवा 15 मिनिट ठेवलं तरी चालेल. आणि त्यानंतर ना हेअर वॉश करायचे आहेत. तर इकडे मी हेअर वॉश करून आलेली आहे आणि हा माझा मस्त 2 in 1 ब्रश आहे, ज्याच्यामध्ये की हेअर ड्राय पण होतात आणि आपल्याला केसांमधला किंवा हेअरमधला गुंतासुद्धा काढता होतो. पण मी ओल्यामध्ये कधीच केस विंचरायची नाही बरं का, केस न तुटायला लागतात आणि गळायला लागतात. मी अगदी जवळपास जास्त नाही 5 मिनटंच्या वरतीच असं ह्याला केसांना ड्राय करते, कारण ह्याच्याने सुद्धा केस डॅमेज होतात. आणि मध्येच सोहम आला आणि माहीत नाही लहान मुलांना याचं एवढं कौतुक वाटतं ना, बघायचं कामच नाही. मी जेव्हाही असं हेअर ड्राय करत असते तो मध्ये येतच असतो, म्हणतो की मम्मा केस खूप छान सेट होतात. आणि त्यानंतर बघा इकडे लाईट बंद करायला लावली ह्यानी, सगळं काम आवरलेलं माझं आणि इकडं जेठालाल बघण्यासाठी मला ह्यानी बोलवलं की नाही तू माझ्याबरोबर बघ. बघा तुमची मुलं असं करतात का, नक्की सांगा. बाय.